नमस्कार. अंक मोजणं अनेकांना खूप कंटाळवाणं वाटतं नाही का? पण विचार करा, जर हेच अंक मोजणं एखाद्या खेळासारखं किंवा एखाद्या उत्सवासारखं झालं तर? आज आपण बघणार आहोत अशीच एक गोष्ट. एका सादरीकरणाची गोष्ट, जिथे आकडे अक्षरशः बोलके होतात आणि शिकणं म्हणजे एक मज्जा बनते. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. आणि सुरुवात होते एका वाक्याने. मुलांनो, आज आपल्यासोबत आहे खूप गोड आणि हुशार मुलगा. बस, हे एक वाक्य आणि अख्ख्या वर्गात एकदम शांतता. सगळ्यांच्या नजरा एकाच मुलाकडे वळतात. आणि हो, शिक्षिकेच्या याच शब्दांनी एका खास सादरीकरणाची, एका परफॉर्मन्सची सुरुवात होते. तर या अंकांचा रंगमंच गाजवण्यासाठी कोण तयार आहे? आपला आजचा स्टार परफॉर्मर श्रीतेज. त्याच्यासमोर चॅलेंज आहे 1 ते 100 अंक म्हणून दाखवण्याचं. पण हे फक्त पाठांतर नाहीये बरं का, हा एक मंच आहे त्याचा आत्मविश्वास दाखवण्याचा. श्रीतेज स्टेजवर येतो आणि काय कॉन्फिडन्स आहे. बघा किती नम्रपणे सगळ्यांना अभिवादन करतोय. नमस्कार बाई, नमस्कार सगळ्यांना. या एका छोट्याशा वाक्यातूनच कळतं की तो किती उत्साही आणि तयार आहे. मग बाई विचारतात, तयार आहेस ना? आणि श्रीतेजचं उत्तर आहे का, हो बाई, मी रोज सराव करतो. वा, म्हणजे बघा, यशामागे फक्त हुशारी नसते, तर रोजचा सराव, ती मेहनत, ते सातत्य, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. चला तर मग आपण ही श्रीतेजच्या या अंक प्रवासाचे साक्षीदार बनूया. त्याच्या परफॉर्मन्सचा पहिला टप्पा आता सुरू होतोय. 1 ते 50 पर्यंतचा प्रवास. आणि सुरुवात झाली. 1, 2, 3, एकदम स्पष्ट उच्चार 10. आणि हे ऐकताच बाई लगेच म्हणतात, वा, छान. हे जे छोटंसं कौतुक असतं ना, हेच खरं प्रोत्साहन असतं, खूप मोलाचं. पण गंमत म्हणजे हा परफॉर्मन्स फक्त श्रीतेजपुरता राहत नाही. त्याचे मित्र पण एकदम उत्साहात ओरडतात, आम्हालाही ऐकायचं आहे. आणि हेच तर महत्वाचं आहे. जेव्हा सगळे मिळून शिकतात, तो उत्साहच वेगळा असतो, शिकणं जास्त प्रभावी होतं. आता मित्रांचा हा प्रतिसाद ऐकून श्रीतेजचा जोश तर डबल होतो. तो अजून मोठ्या आवाजात, अजून आत्मविश्वासाने अंक म्हणायला लागतो. म्हणजे आता तो फक्त एक विद्यार्थी नाही राहिला, तो त्याच्या मित्रांसाठी एक स्टार परफॉर्मर बनलाय. आणि इथे बघा, शिक्षिका फक्त ऐकत नाहीयेत, त्या एका कोचची भूमिका निभावतायत. त्या त्याला मार्गदर्शन करतायत. त्या म्हणतात, जोरात सांग, सगळ्यांना ऐकू येऊ दे. या एका सूचनेतून त्या त्याला शिकवतायत की आपला आवाज, आपला परफॉर्मन्स सगळ्यांपर्यंत कसा पोचवायचा. आता तो 50च्या जवळ पोहोचतोय आणि तेवढ्यात एक खूप गोड क्षण येतो. त्याची आई प्रेमाने विचारते, दमलास का? पण श्रीतेजचा उत्साह बघा, तो म्हणतो, नाही आई, अजून येतोय. यातून काय दिसतं? एकीकडे कुटुंबाचा सपोर्ट आणि दुसरीकडे त्याचा स्वतःचा पक्का निश्चय. बरं, 50चा टप्पा तर पार झाला, पण आता या परफॉर्मन्समध्ये एक नवीन ट्विस्ट येतोय, एक नवीन रंगत येतेय. आता हे फक्त अंक मोजणं नाही राहणार, आता यात संगीत येणारे, एक ताल येणारे. शिक्षिका त्याला एक नवीन सूचना देतात, आता तालात सांग. आणि श्रीतेज बघा किती हुशार, तो लगेच 2 मजेशीर ओळी म्हणतो. 51 ते 60, 60नंतर 70 गाठ. वा, म्हणजे जे पाठांतर थोडं नीरस वाटू शकतं, त्याला एका क्षणात गाण्याची, एका खेळाची लय मिळाली. आणि मग काय, हा नवीन ताल आणि हा उत्साह, यामुळे श्रीतेज एका दमात 51 पासून थेट 90 पर्यंत पोचतो. त्याचा जोश अजिबात कमी झालेला नाहीये. आणि बाई पण त्याला सतत प्रोत्साहन देतायत, खूप छान, पुढे. ही जी ऊर्जा आहे ना, ती टिकवून ठेवणं खूप महत्वाचं असतं. आणि आता आपण आलो आहोत या सादरीकरणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, द ग्रँड फिनाले. श्रीतेज त्याच्या ध्येयाच्या अगदी जवळ पोचलाय आणि पूर्ण वर्गात एक उत्सुकता आहे की पुढे काय होणार. आता गंमत बघा, आता फक्त श्रीतेज किंवा बाई नाहीत, तर अख्खा वर्ग, त्याचे सगळे मित्रमैत्रिणी, सगळे एकत्र येऊन त्याला चीअर करतायत. आता शेवटचे, हा जो सगळ्यांचा मिळून पाठिंबा आहे ना, तोच श्रीतेजला शेवटच्या 10 अंकासाठी खरी ताकद देतो. आणि शेवटचा टप्पा सुरू. 91, 92, 99. प्रत्येक अंकासोबत वर्गातला उत्साह वाढतोय. आपण अगदी जवळ आलोय, अगदी जवळ. आणि 100. उद्दिष्ट पूर्ण. अख्ख्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट. सगळीकडे आनंदाचं आणि कौतुकाचं वातावरण. आणि श्रीतेज किती आनंदाने म्हणतो, धन्यवाद, मला अंक खूप आवडतात.
म्हणजे बघा, त्याने फक्त अंक मोजले नाहीत, तर तो त्या अंकांवर प्रेम करायला शिकलाय. तर ही गोष्ट फक्त श्रीतेजची नाहीये. ही गोष्ट आहे शिकवण्याच्या एका खास पद्धतीची. चला आता या कथेच्या थोडं पलीकडे जाऊया आणि समजून घेऊया की ही जी इंटरॅक्टिव्ह पद्धत आहे ती इतकी प्रभावी का ठरते. तर मग ह्या पद्धतीचे फायदे काय आहेत? मुख्य म्हणजे 3 मोठे फायदे आहेत. सगळ्यात पहिलं, मुलांचा आत्मविश्वास जबरदस्त वाढतो. दुसरं, स्टेजवर बोलायची जी भीती असते म्हणजे मंचभीती ती कमी होते. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, शिकणं हे कंटाळवाणं काम न राहता एक आनंदाचा, मजेचा अनुभव बनतो. आणि हेच बघा इथे किती छान दिसतंय. म्हणजे प्रत्येक अंकाचा जो गट आहे त्याच्यासोबत एक ध्येय जोडलेलं आहे. जसं की 11 ते 20 हे अंक सरावाने येतात. 41 ते 50 पर्यंत पोचलात की आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा 91 ते 100 पूर्ण होतं तेव्हा मनात एकच भावना असते, वाह, मला अंक येतात. हा जो अभिमान आहे तो महत्वाचा आहे. श्रीतेजची ही गोष्ट आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून ठेवते. जरा विचार करा, जर प्रत्येक धडा, प्रत्येक विषय असाच एका उत्सवासारखा, एका खेळासारखा शिकवला गेला, तर आपलं शिक्षण किती जास्त रंजक आणि किती जास्त प्रभावी होईल, नाही का?